एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांना विधान परिषदेवर आमदारकी देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात तशीच चर्चा झाली. याच्या बदल्यात बच्चू कडू यांना आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याची माहिती आहे. पण कडू यांच्या विधान परिषदेवरच्या उमेदवारीला शिवसेनेतल्या नेत्यांनी विरोध केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. कडूंना उमेदवारी दिल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार होईल का? बच्चू कडू यांना उमेदवारी दिल्यास शिंदेंना काय फायदा होणार? नेमकं काय घडतंय हेच या व्हिडिओतनं तुम्हाला सांगतो. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत. यावर शिवसेना नेत्यांनी बच्चू कडू यांना त्यांची संघटना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणाची अट ठेवली आहे. या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीनंतर या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा राज्यात रंगली आहे. बच्चू कडू हा विदर्भातला आक्रमक चेहरा आहे. भाजपला तो भिडू शकतो हे हेरून एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना जवळ केल्याचं दिसतंय. भाजपबरोबर राहताना आगामी राजकारण सोपं नसणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी कडूंना हेरलंय. यातूनच बच्चू कडू सारखा आक्रमक चेहरा आपल्यासोबत घेण्याचं राजकीय नियोजन हे शिंदेंकडून केलं जात असल्याचंही काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेत्यांनी बच्चू कडू यांना विरोध केला असला तरी हळूच एक प्रस्ताव पुढे करत जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे शिवसेना नेत्यांनी आपल्या मुख्य नेत्यासमोर स्वतःला सावरलंय. यातूनच बच्चू कडू यांना विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावाला देखील बच्चू कडू यांनी हवा दिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मोबाईल SMS द्वारे राज्यभरातल्या प्रहारच्या मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत मागवलंय. 2-3 दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यावर चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. बच्चू कडू जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे अनेक कार्यकर्त्यांचे निरोप आलेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे बच्चू कडू यांच्यावर निर्णय सोपवलाय. त्यामुळे बच्चू कडू आमदारकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अट मान्य करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतंय? बच्चू कडू यांनी शिवसेनेत आपला पक्ष विलीन करायला पाहिजे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.